दिवाळीच्या अगोदरच मोदी सरकारने सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ सारख्या सणांमध्ये यंदा आनंद अधिकच वाढणार आहे. कारण सरकारने जीएसटी दर कमी केले आहेत. जीएसटी स्लॅब मध्ये बदल केल्यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. दिल्लीमध्ये बुधवारी जीएसटी परिषदेची 56वी बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की आता फक्त दोनच जीएसटी स्लॅब राहतील, 5% आणि 18%. 12% आणि 28% स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आलिशान आणि हानिकारक वस्तूंसाठी मात्र स्वतंत्र 40%चा स्लॅब असेल. देशभरात जीएसटीचे हे बदल 22 सप्टेंबर पासून लागू होतील. या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, तेल यासारख्या दैनंदिन वस्तूंवर आता फक्त 5% जीएसटी लागू होईल, जे आधी 18% होती. इतकंच नाही तर भाकर, पराठा आणि पनीर यासारख्या खाद्यपदार्थांवर आता 0 कर असेल. म्हणजेच हे पदार्थ आधीपेक्षा स्वस्त मिळतील. शेती आणि लघु उद्योगांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरेल. ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, स्टेशनरी, चप्पल, शूज आणि आरोग्य सेवा यावर आता फक्त 5% कर लागणार आहे. यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट फायदा होईल. सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी ही मोठी खुशखबर आहे. टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आणि कूलर यासारखे उत्पादने आता 28% ऐवजी 18% स्लॅब मध्ये आली आहेत. त्यामुळे उत्साहात खरेदी आणखी सोपी होईल. सरकारने विमा क्षेत्रालाही मोठी सूट दिली आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीवर आता कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही. म्हणजेच लोकांना विमा करमुक्तीपणे घेता येईल. तरीही सगळ्यांना फायदा मिळालेला नाही. दारू, तंबाखू, गुटखा आणि आलिशान गाड्या यासारख्या महागड्या वस्तूंवर 40% कर लावण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळे महसूल वाढेल आणि समाजावर विपरीत परिणाम करणाऱ्या वस्तूंचा वापरही कमी होईल. या बदलांना सरकारने ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे. पंतप्रधानांनी याला विकास आणि जनतेसाठी मोठं गिफ्ट म्हटले आहे. तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी अधिक सोपे आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने महत्वाचा सुधारक पाऊल असे संबोधले आहे. आता खरा प्रश्न असा आहे की या बदलांचा तुमच्या खिशावर किती परिणाम होईल? तुमचे रोजचे खर्च खरोखर कमी होतील का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.